पाठ 20 माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता. मुलांनो, आपल्या सगळ्यांच्याच घरात किंवा नात्यामध्ये वृद्ध व्यक्ती असतात. ते आपल्यावर प्रेम करतात, आपले लाड करतात, पण आपल्यासारखी धावपळ करू शकत नाही. आणि म्हणून त्यांची छोटी छोटी कामं म्हणजे दुकानातून औषध आणून देणं, सुईत दोरा ओवून देणं, अशी जर आपण त्यांना वेळीच करून दिली तर त्यांना मदत होते. मोठ्या आवाजात टीव्ही किंवा गाणी लावल्याने त्यांना जर अस्वस्थ वाटायला लागलं तर आपण लगेच आवाज कमी केला पाहिजे. अनेकदा आजी आजोबा दिवसभर घरी असतात. आपल्या मुला नातवंडांशी गप्पा मारणं हाच त्यांचा विरंगुळा असतो. आपली नात किंवा नातू शाळेत जाऊन काय काय करतात ह्याच्याबद्दल त्यांना खूप कौतुक वाटत असतं. आणि म्हणून शाळेतून घरी आल्यावर जर तुम्ही त्यांच्याशी थोडा वेळ प्रेमाने बोलला तर त्यांना आनंद मिळतो. आणि म्हणून तुम्ही मुलांनी न चुकता या गोष्टी करायलाच पाहिजेत. आजारी माणूस लवकर बरा व्हावा असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना प्रथमोपचार करून दवाखान्यात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जावं. गंडे दोरे, ताईत, तांत्रिक, मांत्रिक यांचा अवलंब करायचा नाही. ही झाली आपल्या घरच्या माणसांबद्दलची आपली जबाबदारी आणि आपलं प्रेम. आता विशेष गरजा असलेल्या व्यक्तींविषयीची आपली जबाबदारी काय असते? जन्मतः आजारपण किंवा अपघात यामुळे काही व्यक्तींना शारीरिक अपंगत्व येते आणि त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना त्यांना अनेक अडचणी येतात आणि त्यांना त्यासाठी विशेष सेवा सुविधा किंवा मदतीची गरज असते. रस्त्यावरून जाताना हातात पांढरी काठी घेऊन चाललेली एखादी दृष्टीहीन व्यक्ती तुम्ही पाहिली आहे का? पांढऱ्या काठीच्या मदतीने या व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने वावरू शकतात. काही इमारतींमध्ये लिफ्ट पाशी मजल्यांचे क्रमांक ब्रेल लिपीत लिहिलेले असतात. त्यामुळे कुणालाही न विचारता न मदत घेता अशा इमारतींमध्ये त्या व्यक्ती हव्या त्या मजल्यावर जाऊ शकतात. मतदान यंत्रावर ब्रेल लिपीच्या सोयीमुळे दृष्टीहीन व्यक्ती इतरांप्रमाणे गुप्त मतदान करू शकतात. शाळा महाविद्यालयांमध्ये किंवा काही इमारतींमध्ये तुम्ही पायऱ्यांशेजारीच उताराचा पट्टा बघितलाय का बांधलेला? त्याला म्हणायचं रॅम्प. रॅम्पमुळे चाकाची खुर्ची वापरणाऱ्या व्यक्तींना इमारतीच्या आत येणं शक्य होतं. चाकांची खुर्ची वापरणाऱ्यांसाठी विशेष प्रकारच्या शौचालयांची सुविधा सुद्धा काही इमारतींमध्ये असते. विशेष गरजा असलेल्या व्यक्तींना आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत पार पाडता यावेत म्हणून ह्या सुविधा असतात. पण या सुविधा सगळ्याच ठिकाणी उपलब्ध असतातच असं नाही. म्हणून ज्या ठिकाणी या सुविधा नसतील तिथे विशेष गरजा असलेल्या व्यक्तींची आपण प्रेमाने काळजी घेतली पाहिजे. दृष्टी नसलेली व्यक्ती स्पर्शाच्या लिपीचा वापर करून लिहू वाचू शकतात. या लिपीला ब्रेल लिपी म्हणतात. या लिपीत प्रत्येक अक्षरासाठी काही टिंब ठरलेली आहेत. कागदावर दाब देऊन ठराविक टिंबांना उठाव दिला जातो. या उठावदार टिंबांना स्पर्श करून दृष्टीहीन व्यक्ती लिहिलेला मजकूर वाचू शकतात. पण सगळीच पुस्तकं काही ब्रेल लिपीत नसतात की नाही. म्हणून आपल्याला आवडलेली गोष्ट आपल्या दृष्टीहीन मित्र किंवा मैत्रिणीला आपण वाचून दाखवायला पाहिजे. तर मग तिलाही त्याचा आनंद घेता येईल. यानंतर कर्ण बधिर व्यक्तींसाठी खुणांची भाषा. बोलणाऱ्यांच्या ओठाच्या हालचाली व हावभाव पाहून बोललेले समजून घेण्याचे तंत्र त्यांना शिकवले जाते. आपण जर सावकाश आणि स्पष्टपणे बोललो तर त्यांना आपलं बोलणं समजतं. कर्ण बधिरांसाठी सांकेतिक खुणांच्या विशेष बातम्या दूरदर्शनवर असतात. यानंतर स्वाध्याय. योग्य की अयोग्य सांगा. मोठ्या आवाजात टीव्ही किंवा गाणी लावावीत. अयोग्य. आजार बरा व्हावा
म्हणून गंडे दोरे, ताईत, अंगारे, धुपारे किंवा तांत्रिक मांत्रिक यांचा अवलंब करावा. अयोग्य. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.